जयंती तर नक्कीच साजरे झाले पाहिजे. मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज पाहतोय आपण महाराष्ट्र दिना निमित्त आज धर्माबाद पोलीस ठाण्याच्या वतीने तसेच DYSP दशरथ पाटील साहेब तसेच सदस्यजी बडीकर साहेब पोलीस निरीक्षक आणि संपूर्ण आज पोलीस ठाण्याच्या वतीने आज देशभक्तीपर गीत आणि संगीत पहाट या कार्यक्रमाचं आयोजन करणे या ठिकाणी संपूर्ण धर्माबाद तालुक्यातील सर्व DJ मुक्त गणेश मिरवणूक जे अभियान राबवले त्याबद्दल पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचं विशेष स्वागत आणि सत्कार करणे. आपल्यासोबत धर्माबाद पोलीस ठाण्याचे DYSP श्री दशरथ पाटील साहेबांचा आजच्या कार्यक्रमाचा संकल्पना काय आपण पहिल्यांदाच आपल्या ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आहे. आज 1 मे दिवशी धर्माबाद पोलीस स्टेशनचे PI बडीकर साहेब यांनी अशी संकल्पना राबवली की आज 1 मे निमित्त देशभक्तीपर कार्यक्रम घ्यायचा. त्या कार्यक्रमामध्ये गेल्या वर्षभर जे थोर पुरुषांच्या जयंती होते, गणेश मंडळ होते किंवा नवरात्र होते, त्यामध्ये ज्यांनी DJ मुक्त जयंत्या साजऱ्या केल्या किंवा DJ मुक्त करून समाजोपयोगी कार्यक्रम घेतले अशांसाठी त्यांचे सत्कार केलेले आहेत. त्यामध्ये बरेच मंडळांनी आपले पोलीस स्टेशनने बडकर साहेबांनी ज्यावेळेस अनाऊन्स केले किंवा DJ लावायचंच नाही, त्यांनी बरेच मंडळांना ऐकलं की DJ न लावता समाज प्रबोधन कार्यक्रम घेतलेले आहेत. त्यांचा आज या ठिकाणी छोटा आम्ही सर्टिफिकेट देऊन सत्कार केला. त्यामुळे त्या सर्टिफिकेट मोठं नाही, पण त्याला त्या सर्टिफिकेटमुळे त्या मंडळाला स्फूर्ती मिळाली की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, समाज उपयोग केले पाहिजे. त्या थोर पुरुषांची जयंती करताना त्यांच्या विचारांची जयंती केली पाहिजे असे मंडळाचेच सांगायला लागले. एक तर आमची महिला मंडळाची जयंती होती, आंबेडकर जयंती निमित्त पूर्ण महिला त्यांनी कुठं सुद्धा काय म्हणजे असं त्याच्या व्यतिरिक्त बाहेरचा कोणी घेतला नाही की महिलांचे विचार सगळं समाजामध्ये कसं मांडता येईल त्याबद्दल त्यांनी खूप छान त्यांनी राबवलं. या ठिकाणी बडकर साहेबांनी त्यांच्या टीमनं कष्ट घेऊन या ठिकाणी आता देशभक्तीवर कार्यक्रम आम्हालाच नाही तर सर्व आलेल्या लोकांना आवडलेला आहे, सर्वांनाच पसंत पडलेला आहे. खरंच चांगला कार्यक्रम आहे 1 मेच्या निमित्तानं. एवढं म्हणून मी धन्यवाद सर्व धर्माबाद पोलीस स्टेशन PI आणि त्यांच्या टीमला धन्यवाद देतो. त्यासोबत धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बडीकर साहेब आपण अनेक वेगवेगळे उपक्रम या सामाजिक जयंतीचे कोणतेही कार्यक्रम आपण राबवत्या आणि आजच्या या संगीत पाठ निमित्त अगोदरपासून चर्चा होती की साहेब हे कार्य राबवतात ते सर्वांना आवडतंच आणि त्याबद्दल आपले काय आजच्या नियोजनाबद्दल. जयंती उत्सव महापुरुषांच्या विचाराचे जयंती उत्सव साजरे व्हावेत आणि त्यांच्या विचारावर लोकांनी चालावेत. त्या अनुषंगानं असं आम्ही आव्हान केलं होतं धर्माबाद शहर व तालुक्यातील गावातील लोकांना, तर ते काही बऱ्याच लोकांनी मान्य केलं आणि जयंती उत्सव शांततेत साजरे केले. त्यानिमित्ताने त्यांनी त्यांच्या विचाराचे योजना राबवल्या, त्या व्याख्याते आणले चांगले आणि त्या अन्वये त्यांचे विचार अंगीकारून त्यावर चालण्याचा संकल्प केला व त्यांनी DJ मुक्त पर्यावरणपूरक व शांततामय वातावरणात जयंती उत्सव साजरे केले. तर असे जयंती उत्सव इतर जयंती मंडळांनी देखील साजरे करावेत, त्यांना प्रोत्साहन मिळावं या अनुषंगाने मी आज त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्याचे आयोजले. त्या अन्वये मी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील सर यांनी देखील या कार्यक्रमाला आम्हाला प्रोत्साहित केले, त्यामुळे त्यांचे देखील धन्यवाद मानतो. यापुढे इतर मंडळांनी देखील अशाच प्रकारे DJ मुक्त व पर्यावरणपूरक शांततामय वातावरणात जयंती उत्सव साजरा करावा अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. आपण पाहतोय सकाळपासून भक्तिमय वातावरणामध्ये संगीत पहाट आज धर्माबाद पोलीस ठाण्याच्या वतीने उपक्रम राबवण्यात आला. या कार्याची सर्व धर्माबाद तालुक्यामध्ये आणि सर्व नागरिकांमध्ये जोरदार चर्चा होती आणि या पोलीस ठाण्याचं सर्व नागरिकांमधून सहर्ष स्वागत केलं. असे उपक्रम सर्वांनी DJ मुक्त राबवावा असे पोलीस ठाण्याचे दशरथ पाटील साहेब तसेच बडीकर साहेब आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीनं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले. धन्यवाद. तुम्ही बघितलात जयंती तर नक्कीच साजरे झाले पाहिजे. महापुरुषांची आठवण जेव्हा आपण काढतो तेव्हा त्यांच्या कामाची आपल्याला प्रेरणा मिळते आणि ते अत्यंत आवश्यक आहे. परंतु ज्या पद्धतीने मागच्या काही वर्षापासून ज्या विविध मिरवणुका किंवा जयंत्या साजऱ्या करण्यात येतात त्यापैकी बऱ्याच ठिकाणी असं वाटतं का कुठं संगीताचा कार्यक्रम किंवा डान्सची कॉम्पिटिशन आहे का, अशा प्रकारचं वातावरण म्हणजे ते महापुरुषांचे विचार मांडणं ऐकणं समजून घेणं हे दूरच राहतं. परंतु त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणात काही लोक असतात, परंतु दारू पिऊन ज्या पद्धतीने नाचगाण्यामध्ये हातवारे ज्या पद्धतीचे होतात, अनेक जण मंडळाच्या स्टेजच्या मागे किंवा कुठेतरी जमलेल्या वर्गणीतून दारू पिण्याचं प्रमाण वगैरे सुद्धा काही ठिकाणी दिसतं. ते याला आळा बसावं म्हणून नांदेड जिल्हा पोलीस खात्याच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला आणि मला आनंद होतो की आपल्या धर्माबाद पोलिसांच्या माध्यमातून याला चांगलं यश आल्याची माहिती मला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माता रमाबाई भीम जयंती मंडळ येवती
आणि आपला आवडता गणेश मंडळ धर्माबाद यांना आपण प्रमाणपत्र दिले आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर इतर ज्यांना प्रमाणपत्र मिळालं आहे, ज्यांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेऊन प्रशासनाला सहकार्य केलं आहे, यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि त्यांनाही अभिनंदन करतो. आणि पोलीस प्रशासनाचे धर्माबादच्या DYSP साहेब असतील, PI साहेब असतील आणि सर्वच इतर कर्मचारी बांधव जे असतात त्यांना या जयंतीमध्ये खरं तर खूप मोठं टेन्शन असतं. दिवसभर बऱ्याचदा काही न खाता त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मेंटेन व्हावी या अनुषंगाने पोलीस बांधव दिवसभर उन्हामध्ये पावसामध्ये थांबून ती काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. तर या अशा अभियानामुळे नक्कीच पोलीस बांधवांचं सुद्धा काम थोडं सोपं होईल, त्यांचं टेन्शन कमी होईल आणि येणाऱ्या काळामध्ये अशा अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिक याच्यामध्ये सहभाग नोंदवतील आणि जयंत्या, मिरवणूक हे जे कार्यक्रम आहेत ते अपेक्षित पद्धतीने कुठल्याही चुकीच्या गोष्टी न घडता पार पडतील आणि लवकरच मला वाटतं DYSP आपण 100% उद्दिष्ट 2-3 वर्षामध्ये पूर्ण करू याची मला खात्री आहे. पुनश्च आपल्या सगळ्या पोलीस खात्याचे सर्व नागरिक बांधवांचे ज्यांनी पोलिसांना सहकार्य केलं त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जसे तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.